पहिला बॉल वेगाने टाकलाय, अधिक वेगाने हा चेंडू इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्राने सुरुवात झाली या षटकाची. पहिला बॉल टाकण्याचा जो काही मुडुसुभाचा धोरण लावला होता, याला बाची लिडिंग एज. झेल बनेल का? यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आलाय, झेल टिपला. धक्का क्रमांक पहिला, फलंदाज क्रमांक पहिला इथे बाद होत असताना उमर बॅक टू द पॅव्हेलियन. उमर बाद झालाय, धक्का पहिला लागलाय. चांगल्या दर्जाचा झेल इथे पाहायला मिळाला. यष्टीरक्षक वेगाने आला चेंडूवरती. पहिला फलंदाज बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रुद्रांश याला आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. खरं तर 19 विस्फोटक खेळीसाठी जाणला जाणारा जणू काही आपला बॅटिंगचा लेजर शो त्याने दाखवला होता. चहूबाजूला टोलेजंग फटकेबाजी केली. 19 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून 64 धावांची खेळी साकारली गेली. त्याला पण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाहत आहोत. नो बॉल. नो बॉल. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. आदरणीय निकेतनजी तोडणकर साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहेत. आपण स्वागत करूयात निकेतनजी तोडणकर साहेब यांचं मैदानाच्या आतमध्ये इथे येत असताना पाहायला मिळत होतो चौकार. रुद्रांशा बॅटमधून चौकार आलाय. त्याची देहबोली पहा, त्याची उंची, त्याच्या बॅटमधून निघणाऱ्या लांबलचक स्ट्रोक, ताकदीचा वापर नेहमीच तो करत असताना पाहायला मिळतो. पुढचा बॉल. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, खाली राहिला. मागील चेंडूच्या तुलनेमध्ये पुढ्यात टाकला होता बॉल. लेंथमध्ये बदल केला. चेंडूमध्ये अगदी आपण पाहिला तर वळण देण्याचा प्रयत्न केला होता. अगदी एक चांगला स्ट्रोक येत असताना इथून पाहायला मिळतो आहे. एकेरीच्या मदतीने सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती सध्या घडीला 7. 7 ऑन दी बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आहेत. आणखीन एक मॅच अर्थात फायनलचा सामना शेष राहील. उसळी घेणारा बॉल रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी होती. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येते. नो बॉल. मागील चेंडूचा नो बॉलवरती मोठा स्ट्रोक आलेला नव्हता. हा बॉल नो +1 आलाय. आणि फ्री हिटच्या बॉलवरती किती मोठा फटका येतो ना हे पाहणं अभिप्रेत राहील की मोठा षटकार आणि किंबहुना चौकार येतो का. फ्री हिटच्या बॉलवरती किती मोठे फटकेबाजी करण्यात येते पाहणं गरजेचं राहील. हर्ष अडसूळ स्ट्राईक एंडवरती आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका फासलाय. झेल घेण्याचा प्रयत्न इथून झाला, परंतु फ्री हिटचा बॉल आहे. रन्स इथून मिळतील त्या 2. दुहेरी धाव कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळाली. पंचांचा इशारा. 1 शॉट. 1 शॉट. केवळ एकेरी धाव कंप्लीट होईल. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 ऑन दी बोर्ड. चला, पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. केवळ एक सिंगल. स्कोर कार्ड वरती धावा जिथे आपण 10 पाहतोय. 10 ऑन दी बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आहेत. हर स्ट्राईक एंडवरती पुढचा बॉल अखूट टप्प्याचा होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. घोषांकित क्षेत्राकडे चेंडू निघालाय. बॅटला बॉल ब्रश झाला आणि तदनंतर येणारी सिंगल. संघाची धावसंख्या 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 ऑन दी बोर्ड. पहिला षटक जिथे मात्र आदर्श शेट्टीचा आपण पाहत आहोत प्रगतीपथावरती असताना. पहिल्या षटकामध्ये या युवा गोलंदाजाने भरधाव वेगाने गोलंदाजी केली. चेंडू बाहेरच्या दिशेने काढले. काही उसळी घेणारे राहिले, काही खोलात टाकले, काही फुलर लेनचे पाहायला मिळाले.
यावेळेचा बॉल शरीर भेदक मारा, चाचपणी करण्यात येते. बॉल कुठे दुखापत झाली नाही ना महेश, अगदी जवळ आला होता बॅटरच्या. गोलंदाज आदर्श शेट्टीलाही आपण पाहिला, त्याने देखील खेळाडू वृत्ती दाखवली, बॅटरच्या जवळ गेला, तिथून त्याला आपण पाहिला. हा चेंडू तो मात्र निर्धाव स्वरूपाचा येईल. पहिल्या षटकाचा खेळ संपतो 11ला, जिथे 11 धावा फलकावर येतात. 11ला 1 बॅटिंग करत असतो तो अर्थातच श्री स्वामी समर्थ बांद्रा. आदरणीय निकेतनजी तोडणकर साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. निकेतनजी तोडणकर साहेब, प्रभादेवी अध्यक्ष, आदरणीय साजनजी पाटील साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते निकेतनजी तोडणकर साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करावा. सन्मान आपण करतो आहोत. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक अतिथींचा आदर तीर्थ आपण करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. विशेष सन्मान स्पर्धेने आणखीन एक उंची जी मात्र पाहायला मिळाली की मोना या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन एक विशेष बाब जी अशाच पद्धतीची पाहायला मिळाली ना, की पुष्पगुच्छ असेल, अगदी आपण वस्त्र अलंकार असेल, त्याच वेळेला या स्पर्धेची गोड आठवण भेट, परंतु श्रीफळ आवर्जून प्रत्येक अतिथी मान्यवराला देण्यात येतोय. याहून अधिक काय हवं या स्पर्धेच्या माध्यमातून. विशेष कौतुक मी संपूर्ण विश्वसाई दरबार या मित्रमंडळाचं, त्याच वेळेला ॲडव्होकेट डॉक्टर साजनजी पाटील साहेब यांचं देखील विशेष कौतुक करेन. यावेळेला वेगाने टाकला, इतका वेगाने बॉल आला नाही की डोळ्याची पापणी लवते ना लवते, तद्वर मात्र यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू येतोय धावफलकावरती. केवळ 12 आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. अहमद गोलंदाजी मार्क वरती आहे. युवा खेळाडूंचा पावसाळी रबर बॉल क्रिकेट हे नेहमीच पाहायला मिळतं. अनेक युवा खेळाडू या पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्येच येताना पाहायला मिळालेत. खोलातला बॉल फ्लिक केलाय, चेंडू सीमारेषेच्या दिशेने. वॉट अ स्ट्रोक, षटकार. या खेळाडूने बॅट फिरवली की गधा, हलक्या हाताने जिथे मात्र फ्लिक केला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, जिथे रुद्रांशा बॅटमधून येणारा हा षटकार पाहायला मिळाला. 18 रन्स ऑन दी बोर्ड, 18 धावा धावफलकावर. ताकदीचा वापर आणि टायमिंग किती प्रॉपर राहते ना या खेळाडूची, ही पाहताच बनते. पुढ्यात आला, अगदी लेंथमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, फ्लिक केला, मनगट वळवली आणि त्यावरती षटकार ठोकलाय. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 18. पुढचा बॉल यावेळेला देखील उजव्या यशीच्या बाहेर. भन्नाट वेग इथे क्रेट जनरेट केलाय. वेगावरती स्वार होऊन केली जाणारी गोलंदाजी. बॉल कधी येतोय कधी निघून जातोय, फलंदाज केवळ अवाक होऊन पाहण्या पलीकडे जास्तीचं काहीच नाहीये, कारण बॅट फिरवली जाते, बॅटला बॉल स्पर्श होऊच दिले नाहीत. यावेळेला वेगाने टाकलेला चेंडू, पंचांकडे अपील, आणि जिथे मात्र हा चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला. अपील स्ट्रॉंग जाऊ शकली नाही. पंचांनी इथे उचलून धरली की नाही हे पाहावं लागेल, कारण बॅटरची देहबोली हे असं सारं काही सांगते की तो इथून मैदान सोडत असताना पाहायला मिळतो. अर्थात दिलीपजी यादव यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. दिलीपजी यादव, अशोकजी मसूरकर साहेब यांना विनंती करूया, दिलीपजी यादव साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करावा. वरवी मान्सून धमाकामध्ये आणखीन एक अतिथी या स्पर्धेला लाभल्यात. गेस्ट इज गॉड. आणि होय, पाहुणे हे आपल्या स्पर्धेला उपस्थित होत असताना पाहायला मिळतात, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. आणखीन एक धक्का लागलाय. रुद्रांशचा तितकासा विस्फोटक खेळ पाहायला मिळाला नाही, तो बाद झाला, स्वस्तात बाद झाला म्हणता येईल. तर बिन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. जमीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जिथे
एक सिंगल घेते दुहेरीचा प्रयत्न होणार आहे की नाही हे पाहावं लागेल, कारण एक सिंगलवरती समाधानी आहे दोन्ही फलंदाज. हर्ष अडसूला आपण मैदानावरती पाहतोय. सिंगलला घेतल्यानंतर तो स्ट्राईक एंडवरती येईल. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 2 षटकांचा खेळ एकंदरीत इथून संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा ते 19 ऑन दी बोर्ड. बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर श्री स्वामी समर्थ बांद्रा या टीमला आपण पाहत आहोत. चला लक्ष वेधन श्री स्वामी समर्थ बांद्रा संघ आपला रिप्रेझेंटेटिव्ह जर का असेल एक्स्ट्रा तर आमच्यापर्यंत पोचवा. हर्ष, एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत अद्याप आलेला नाही. अर्धी इनिंग संपायला आली. आदर्श शेट्टी गोलंदाजी मार्कवरती. यावेळेचा बॉल थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 ऑन दी बोर्ड. 19 धावा धावफलकावरती आहेत. आत्मविश्वासाने बॅटिंग करावे लागणार आहे. रिक्स घ्यावे लागेल. यावेळेला देखील उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, रिक्स घेतली की तोटा होतो, परंतु रिक्स घेतली की तो खेळाडू नेहमीच मोठा होतो. रिक्स घेतली की रिवॉर्डही तुम्हाला तेवढाच मिळणार आहे. त्यासाठी रिक्स घ्यावी लागेल. मोठी फटकेबाजी करण्याची. हा बॉल देखील थेट यष्टीरक्षकाचा वेध. आणखीन एक डॉट बॉल. 3 चेंडू थेट यष्टीरक्षकाचे वेध घेत असताना पाहायला मिळतात. डॉट बॉल आले होते. यावेळेचा बॉल ऑन साइडला केलाय. पूल पॉवरफुल झालाय आणि तो होतोय सक्सेसफुल. सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील त्या 6. हा येतोय षटकार. षटकार येत असताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 25 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूर आहे. निर्जल स्थळी चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल. एकेरी धाव. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. संघाची धावसंख्या धावफलकावरती एकेरीच्या मदतीने जिथे वधारत असताना धावून पोहोचते. 26 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल जो मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये बाईटच्या स्वरूपामधून एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. सत्तावीस धावा धावफलकावरती आहे. 27 ऑन दी बोर्ड. सत्तावीस धावा धावफलकावरती आहे. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपलाय. 4थ्या षटकामध्ये गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. आपण गोलंदाजी मार्कवरती महेशला पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. डाव्या एसीच्या बाहेर हा चेंडू देखील दिशाहीन राहतोय. व्हाईट बॉल त्याच्यावरती एकेरी धाव. एकंदरीत व्हाईट +1 2 धावा इथून मिळतील. दुहेरीच्या मदतीने 29 धावा धावफलकावरती आहेत. व्हाईट +1 अशा स्वरूपामधून धावा येत असताना आपण पाहत आहोत. खरं तर मोठे फटकेबाजी तितकीशी झालेली नाही. ज्या फटक्यांसाठी जाणला जाणारा आपण पाहिला तर रुद्रांश लवकरात लवकर तो बाद झाला. यावेळेचा बॉल ऑन साइडला. आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर जिथे ट्रॅव्हल होईल. रन्स मिळतात त्या 6. हा येतोय षटकार.
भवेश मनीष बॅटिंगसाठी स्ट्राईक इन वरती आपण पाहतोय. पुढचा बॉल मनीषच्या रडार मध्ये आलाय. डाऊन दी ग्राउंड खेळला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बुलंदी पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला खेळलाय. टोले जंग फटकेबाजीला सुरुवात झाली आहे. अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल वेगाने इथे पाहायला मिळतो. उसळी घेणारा बॉल इथे पाहायला मिळाला. चेंडूने वेग जनरेट केला होता या बॉल मध्ये. मनीष 41 धावा धावफलकावरती आहे. 2 षटकार मागील 2 चेंडू मध्ये आले होते. तदनंतर डॉट बॉल. यथेच्छ धुलाई केले चहू बाजूला. टोले जंगा फटकेबाजी पुन्हा एकदा. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आणि जो आमच्याशी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. ढगातच फटकेबाजी केली आहे. षटकाराला मनीषच्या बॅटमधून आणखीन एक. 3 षटकार त्याने टोकल्यात. 1 डॉट बॉल आला मध्यंतरीच्या कालावधीमध्ये. परंतु या षटकामध्ये 3 षटकार जे काही आल्यात तर मॅचचं मोमेंटम शिफ्ट झालंय. धावा आता वेगाने वाहू लागल्यात. 47 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या मॅच मध्ये संघ अडचणीमध्ये होता. हर्ष अडसूळ धावून आला. या मॅच मध्ये संघ अडचणीमध्ये मनीष धावून आलाय. तो बॅट फिरवतोय परंतु त्याच्या बॅटला जर का बॉल लागला तर तो सीमारेषाच ओलांडतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती तिथे 47 आहे. व्हाईट बॉल. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 48 धावा धावफलकावरती आहे. मनीष स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग त्याने केली आहे. खोलातला बॉल व्हाईट बॉल जिथे व्हाईट यॉर्कर इथे पाहायला मिळाला परंतु बॅटची आउटसाइड एज इथे घेतली आहे. यष्टिरक्षकाचा वेध धक्का दिलाय. मनीष इथे होईल तो अर्थात फलंदाज इथे बाद होईल. आणखीन एक धक्का इथे लागलाय. महेशला विकेट मिळते. एक अडसरत राहिला होता. फटकेबाजी चांगली चालू होती मनीषच्या बॅटमधून. आणि काहीतरी शुभ घडताना अशुभ त्याचा नेहमीच पाठलाग करत असतो. खरं तर या गोष्टी आपण नेहमीच पाहायला मिळाल्यात. चांगली इनिंग साकारली जात होती. आज के.एल. राहुल चांगली बॅटिंग करत होता. असं वाटत होतं तो 100 धावा करेल परंतु त्याच उंबरट्यावरती असताना 90 या धावसंख्येवरती तो बाद झाला. शुभमन गिल त्याचंही शतक झालं. आणि निर्णायक षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मोहितला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळालं. धावफलकावरती 48 आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज मोहित. ओव्हर द विकेटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. बॅटमध्ये कुठे ना कुठेतरी भगदाड आहे की काय जिथे हर्ष अडसूळच्या. कारण बॅटला बॉल लागलेलेच नाही आहेत. यष्टिरक्षकाचे वेध घेत आहेत. तो आघाडीला आलाय. बॅटिंग अजून मैदानाच्या आतमध्ये तो करत असताना पाहायला मिळतोय. मोठे स्ट्रोक आलेले नाहीत. हर्ष अडसूळ. पुढचा बॉल यावेळेला आडवा बॅटने परफेक्ट मिडल झालाय का पाहावं लागेल. एलिव्हेशन तर इतकंस प्राप्त झालेलं नाही आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. रन्स मिळतील 4. आलाय चौकार. धावफलकावरती धावा चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचते ती अर्थात 52 धावा धावफलकावरती आहेत. हर्ष अडसूळच्या बॅटमधून चौकार येत असताना पाहायला मिळतो आहे. निळकंठ नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे. नवीन बॅटर. पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने. यावेळेला आडवा बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. कोशांकित क्षेत्राच्या दिशेने चेंडू निघतो आहे. एकेरी धाव केवळ इथून प्राप्त होईल.
खरं तर या मैदानावरती बॅटिंग करत असताना तुम्हाला मापून तोलून मारावे लागणार आहेत हे फटके आणि मोजून मापून तोलून जे काय तुम्ही फटके लगावाल त्याच्यावरती तुम्हाला मोठी धावसंख्या मिळेल. कारण ऑन साईडला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये जिथे मात्र सर्वाधिक लांबवरचा षटकार आहे तो मारण्यासाठी कष्ट उपसावे लागतात. ती उपसण्याची तयारी तुमच्यामध्ये असावी लागेल कारण तिथेच षटकार ठोकणं एक मोठं चॅलेंज आहे. हर्ष अडसूने त्या क्षेत्रामध्ये षटकार ठोकलेले आहेत. हाफ ट्रॅकर बॉल समोरच्या दिशेने केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने येत असताना आपण आदर्शला पाहतोय. सिंगल मी इथे डायरेक्ट हिट, सुपर हिट, फलंदाज बाद, धक्का दिला निळकंठ इथे बाद. यावेळेला स्लॉट मध्ये लांब लचक केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील हर्ष अडसूल असा हा त्याचा पॅटर्न स्ट्रोक आहे. ट्रेडमार्क षटकार येतोय. या आधीचा जो थ्रो राहिला आदर्श शेट्टीचा डायरेक्ट हिट त्याने केला होता. हनन यांच्या माध्यमातून त्या डायरेक्ट हिट साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. परंतु काय षटकार आला हर्ष अडसूल. मिस्टर ISPL बॅटिंग करतोय. खारदांड्याचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 60 ऑन दी बोर्ड. शेवटचा षटक पूर्वार्धाचा खेळ. शेवटचा बॉल याही वेळेला ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. अर्थात आयोजक त्या ठिकाणी वरती आहेत. अर्थात निर्णय द्या. यस अंपायर. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. एकंदरीत शेवटच्या बॉलवरती येणाऱ्या चौकाराच्या मदतीने धावफलकावरती बनल्यात त्या 64-65 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय. 65 धावसंख्येचं टार्गेट आहे. जशी या उत्तरार्धाला सुरुवात होईल या आपण आवाजामध्ये बदल करूयात. अभिषेकजी पाटील सर यांचा आवाज ऐकायला मिळेल. चला घाई करा. क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. मी लक्ष वेधेन ते अर्थातच संघ मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल व्हायला हवा. श्री स्वामी समर्थ बांद्रा. धन्यवाद जयेश भोसले सर. विनंती आहे क्षेत्ररक्षण रचून घ्या आणि 2 सलामीवीर बॅटर मैदानामध्ये या 30 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 64 धावा पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाल्या. 30 बॉल मध्ये 65 धावांची गरज असणार आहे टीम हनन स्पोर्ट्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. विनंती आहे टीम श्री स्वामी समर्थ बांद्रा आपण त्वरित क्षेत्ररक्षण रचून घ्या आणि 2 सलामीवीर बॅटर मैदानामध्ये या. कारण आणखीन एक सामना आपल्याला आजच्या संपूर्ण दिवसातील समाप्त करायचा आहे. कारण आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. कालच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलं तर 8 संघांमधून एक संघ जो संघ होता भांडूप स्ट्रायकर भांडूप हा संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. आणखीन एक संघ असेल चालू असलेल्या सामन्यामधून जो संघ या स्पर्धेची अंतिम फेरी गाठेल. लखपती बक्षिसांचा अक्षरशः पाऊस पाडला गेला संपूर्ण स्पर्धेमध्ये. वरळी मान्सून धमाका 2025 दुसरं पर्व आपण पाहतोय. क्रिकेटचा महासंग्राम. आमचे हितचिंतक माननीय श्री सचिनजी तोडणकर साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालेले आहे. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठावर या. वरळी मान्सून धमाका या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
माननीय श्री सचिनजी तोडणकर साहेबांचे या ठिकाणी शुभागमन. साहेबांना विनंती आहे, साहेब आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. चला क्षेत्ररक्षण रचून घ्या टीम श्री स्वामी समर्थ बांद्रा आणि विनंती आहे टीम हनन स्पोर्ट्स कळवा, आपण आपले 2 सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये या. चला या क्षेत्ररक्षण रचून घ्या टीम श्री स्वामी समर्थ बांद्रा आणि विनंती आहे टीम हनन स्पोर्ट्स कळवा, 2 सलामीवीर फलंदाज. वेळेचं बंधन आहे, आपण याची नोंद घ्या. 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 65 धावांची गरज आहे. 30 बॉल 65 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. क्रिकेटचा महासंग्राम, लखपती कोण होणार पाहायचंय. सगळ्या प्रेक्षकांना तो प्रश्न पडलाय आणि त्याचं उत्तर थोड्या वेळातच तुम्हाला मिळेल. 2 सलामीवीर फलंदाज हनन स्पोर्ट्स कळवा या संघाकडून राहुल कश्यप आणि त्याच्या समवेत निमिष रेडकर. चांगल्या फॉर्म मध्ये हा फलंदाज आणि तेच 2 फलंदाज सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानामध्ये येताना पाहायला मिळते. 30 बॉल 65 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, रेफ्रिजरेटर, त्याचप्रमाणे बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी टीव्ही आहे. क्षेत्ररक्षकासाठी मात्र टॉवर फॅन दिला जाईल. 5 बॉल 5 षटकार जो खेळाडू ठोकणार त्याच्यासाठी सोन्याचं नाणे. 6 बॉलवर 6 षटकार जो खेळाडू ठोकणार त्याच्यासाठी सोन्याचं नाणे. अर्धशतक जो खेळाडू झळकावणार त्याच्यासाठी सिल्वर कॉइन. आज मात्र एक जिंकलाय अर्धशतक या खेळाडूने संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिलं ठोकलंय. तो खेळाडू म्हणजे रुद्रांश, जो चालू असलेल्या सामन्यामध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतोय. त्याला चांदीचं नाणे देऊन गौरवण्यात आलंय. चला क्षेत्ररक्षण रचून घ्या आणि मॅच ऑफिशियल्स पंचांना देखील विनंती, आपण त्वरितच सामन्याला सुरुवात करा. 30 बॉल 65 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी गोलंदाज आनंद आलेत गोलंदाजीसाठी आणि सलामीवीर फलंदाज निमिष रेडकर आणि त्याच्या समवेत राहुल कश्यप. 30 बॉल मध्ये 65 धावा होतील का पूर्ण पाहायचं. या दुसऱ्या डावामध्ये चांगला खेळ सकाळच्या सत्रामध्ये श्री स्वामी समर्थ या संघाने केलाय आणि म्हणूनच की काय स्पर्धेची सेमीफायनल गाठली आहे. सकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग पाहायला मिळाली हर्ष अडसूळची. लगातार 4 बॉलवर 4 षटकार त्याने ठोकले. सकाळच्या सत्रामध्ये अर्धशतक पाहायला मिळालं. कालच्या सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर राहुल वराडकरने केलेली फलंदाजी. सायंकाळच्या सत्रामध्ये राहुल चौधरी हे नाव विसरून चालता येणार नाहीये संपूर्ण स्पर्धेमध्ये. विकेट हॅट्रिकची सुवर्ण संधी होती या आधीच्या मॅचमध्ये आणि त्यानंतर मात्र झेल निसटला होता रोहित यादव कडून आणि ती विकेट हॅट्रिक देखील चुकली आहे. जातोय मॅचच्या दिशेने. 30 बॉल मध्ये 65 ची गरज. पहिला बॉल सचिनजी तोडणकर साहेबांचे या ठिकाणी शुभागमन. साहेब आपल्या हार्दिक हार्दिक स्वागत. उपांत्य फेरीचा सामना, पहिला बॉल दुसऱ्या डावाच्या खेळाला तर सुरुवात. आनंद, पहिला बॉल, पहिलाच बॉल घोषांकित क्षेत्रात जाताना पाहायला मिळतोय एका धावेसाठी. मॅचचं समीकरण पहिल्याच बॉल मध्ये बदललंय. 29 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर आता 64 धावांची गरज असणार आहे. क्रिष्टकांची गावण साहेबांना विनंती असणार आहे, आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान केला जातोय. व्यासपीठावर आमचे हितचिंतक सचिनजी तोडणकर साहेबांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. आणि आता काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. पिन ड्रॉप सायलेन्स. निमिष रेडकर बॅक टू द पॅव्हेलियन. यष्टया उद्ध्वस्त करून टाकल्यात. विकेट आली आहे. फलंदाज बाद. मॅच ऑन. कारण ज्या विकेटची गरज होती ती विकेटच मिळवून दिलाय गोलंदाज आनंदने आपल्या संघाला आणि विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय सचिनजी तोडणकर साहेबांचा. या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचं विशेष सहकार्य लाभलंय आणि त्यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. असंच प्रेम, असं सहकार्य नेहमी आमच्या सोबत राहू हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना. धन्यवाद. जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. विकेट आली, पहिली मोठी विकेट. मोठा धक्का टीम हनन स्पोर्ट्स कळवा या संघाला. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग साठी येत असताना. कल्याण कुमार बॅटिंग साठी आलेत. पहिल्या षटकामध्ये मोठी विकेट मिळवले गोलंदाज आनंदने. त्याला तंबूचा रस्ता दाखवला निमिष रेडकर, जो चांगल्या फॉर्म मध्ये सकाळच्या सत्रामधून त्याने चांगली फलंदाजी केली होती आणि तोच माघारी परतल्यानंतर आता नवीन फलंदाज आलाय कल्याण कुमार बॅटिंग साठी. प्रेक्षकांना विनंती आहे, प्लीज थोडं आपण सहकार्य करा. प्रेक्षक हो आले. पहिलाच बॉल खेळत असताना लांब वरचा लांब लचक षटकार ठोकलाय कल्याण कुमारने. येतोय त्याच्या बॅट मधून सिक्सर. असेच फटके टोकावे लागतील या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी अशाच फटक्यांची आता गरज असणार आहे. 65 धावांचा पाठलाग संघ करतोय. धावा झाल्या धाव फलकावरती 7. पहिलं षटक प्रगतीपथावर. क्रिकेटचा महासंग्राम सगळ्यांच्याच नजरा या सामन्यावर असणार आहेत. अंतिम फेरीमध्ये कोणता संघ दाखल होईल आजच्या संपूर्ण दिवसामधून या सामन्यामध्ये त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. आणि पाहूयात
कल्याण कुमारचा हा फटका समोरच्या दिशेने स्ट्राईक डाऊन दी ग्राउंड फटका पाहायला मिळाला 6 धावांसाठी. यावेळेला बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय, बॉल गेलाय गोशांकित क्षेत्रात, रन मिळेल 1, धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची आता 8 या आकड्यावर 8 ऑन बोर्ड. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा अंतिम दिवस, अंतिम टप्प्याकडे आपण वाटचाल करतोय या स्पर्धेच्या उपांत्य फेरी. हो, यावेळेला प्रचंड वेगात बॉल हाताळलाय, कमबॅक केले गोलंदाजाने, विकेट मिळवून दिली होती गोलंदाजाने निमिष रेडकरची. त्यानंतर मैदानामध्ये आला कल्याण कुमार, त्याच्या बॅटमधून षटकार आल्यानंतर लगातारचे दोन्ही चेंडू आपण पाहिलं तर चांगले हाताळलेत गोलंदाज आनंद मुगदुमने. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे, 65चा पाठलाग, धावा झाल्या धाव फलकावरती आता 8. सामनावीराचा पुरस्कार सिल्वर कॉइन या मॅच मध्ये दिला जाणार आहे. यावेळेला चांगला बॉल अकूट टप्प्याचा पाहायला मिळाला होता, पूल करण्याचा प्रयत्न केलाय, 1 धाव पूर्ण केली. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल, कारण थोडेसे त्या ठिकाणी धडपडले, पडलेत, लोळले, चिखलामध्ये अक्षरशः माकलेत, पण 9 धावा धाव फलकावरती आता मात्र पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये म्हणजेच आनंदचे ते पहिलं षटक, त्या षटकामध्ये अवघ्या त्याने 9 धावा खर्च केल्यात, विकेट मिळवून दिले आपल्या संघाला. दुसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. मॅचचं समीकरण आपण पाहतोय, मॅचच्या समीकरणाकडे जर लक्ष दिलं तर 24 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 56 धावांची अजूनही गरज असणार आहे. लास्ट 24 बॉल 56 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. आणि नवीन गोलंदाज आता गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतोय आर्यन. आर्यन आलेत गोलंदाजीसाठी. समोर आहेत कल्याण कुमार, ज्या फलंदाजाने आतापर्यंत एक षटकार ठोकलाय. राहुल कश्यप अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडलाय. आर्यन, चला आर्यन स्पीडअप घ्या. आर्यनचा पहिला बॉल, समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न पाहायला मिळतोय. 1 धाव मात्र पूर्ण केली आहे. मिस टायमिंग स्ट्रोक होता, एकाच जावेवर आता समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली धाव फलकावरती 10. म्हणजे जिंकण्यासाठी आणखीन 55 धावांची अजूनही गरज असणार आहे या मॅच मध्ये. टीम अनंत स्पोर्ट्स कळवा या संघाला सामना जिंकण्यासाठी राहुल कश्यपचं कौतुक करावं लागेल, तो अजूनही मैदानामध्ये, त्याच्या बॅटमधून धावा येऊ शकतात. यावेळेला उंची जास्त गाठली होती बॉलने, बॉल गेल्या घोषांकित क्षेत्रात, रन मिळेल 1, धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. 11 धावा धाव फलकावरती आता पाहायला मिळतात. 11 ऑन बोर्ड. क्रिकेटचा महासंग्राम, प्रत्येक बॉलवर मॅचचं समीकरण मात्र बदलत असताना पाहायला मिळतंय. अंतिम टप्प्याकडे आपण आलोय, पोहोचलोय. उपांत्य फेरीचा सामना पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. आणखीन एका धावेची भर होईल धावसंख्येमध्ये, धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले धाव फलकावरती 12. दुसरं षटक प्रगतीपथावर, महत्वपूर्ण षटक आर्यन हाताळतोय. आतापर्यंत त्याने 3 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. नेक्स्ट बॉल, बॅकफुटवर येऊन पुल करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत, त्याच्या डोक्यावरून आपण पाहिलं तर बॉल निघून गेल्या सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी आलाय राहुल कश्यपच्या बॅटमधून चौकार. आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 16. 16 ऑन बोर्ड. 65चा पाठलाग, 16 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर, कोणता संघ सामना जिंकणार? प्रयत्न चांगला केला होता फिल्डरने, समोर बॉल पडल्यानंतर त्याच्या डोक्यावरून बॉलने उसळी घेतली आणि निघून गेल्या सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी राहुल कश्यप बॅटिंग करतोय मैदानामध्ये. त्याच्या समवेत कल्याण कुमार, नवीन फलंदाज आहे, त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार आलाय. एका बाजूला श्री स्वामी समर्थ बांद्रा संघ, दुसऱ्या बाजूला हडन स्पोर्ट्स कळवा. कोण जिंकणार लढत, कोण मारणार अंतिम फेरीमध्ये धडक? हो, यावेळेला पुन्हा एकदा बॉल निघून जातोय घोषांकित क्षेत्रात. आणखीन एका धावेची भर होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 17. 17. 5 चेंडू आतापर्यंत गोलंदाजाने हाताळलेत. या 5 चेंडूंमध्ये 8 धावा त्याने खर्च केल्यात. एक चौकार जरूर आलाय या मॅच मध्ये, या षटकामध्ये.
राहुल कश्यपच्या बॅटमधून एक षटकार ठोकलाय आतापर्यंत फलंदाज कल्याण कुमारने. तो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. बिग हिट खेळले आहेत. फटका फसलाय. यष्टी रक्षक जज करतोय आणि असं वाटलं की झाडाला बॉल स्पर्श केला होता. यस, आणि त्यामुळेच की काय फलंदाजाला जीवनदान मिळाले. धाव पूर्ण केली आहे. 1-2 षटकांचा खेळ आता समाप्त. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर 18 धावा धाव फलकावरती झाल्यात. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी मात्र अजूनही 47 धावांची गरज असणार आहे. आता मात्र 18 बॉलमध्ये 47 धावा कंपल्सरी चे स्पर्धेचा नियम. हे तिसरं षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल त्याचा विचार विनिमय चर्चा केली जाते. चला, वेळ वाया घालू नका, विनंती आहे दोन्ही संघांना. उजेफा आलेत गोलंदाजीसाठी. तिसरं षटक, 18 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. 47चा पाठलाग करायचा टीम मनन स्पोर्ट्स कळवा. उजेफा गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. राहुल कश्यप आणि कल्याण कुमारी जोडी आपण पाहतोय. आनंद स्पोर्ट्स कळवा या संघाकडून बॅटिंग करत असताना महत्वपूर्ण सामन्यामध्ये बॅटिंग करतोय राहुल कश्यप. पूर्ण मॅच बॅटिंग करावी लागेल कारण महत्वपूर्ण सामना आहे. 65 धावा करायचे आहेत. 12 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. धावा झाल्या धाव फलकावरती 18 ऑन बोर्ड. तिसरं षटक प्रगती पथावर. उजेफाचा पहिला बॉल राहुल साठी. क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपलाय डीप मध्ये. आता मॅच ऑन. राहुल कश्यप बॅक टू द पॅव्हेलियन. मोठा धक्का हनन स्पोर्ट्स कळवा या संघाला बसत असताना पाहायला मिळतोय कारण दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या बाहेर. केदारने झेल टिपलाय आणि बडूनच की काय आता राहुल कश्यप माघारी परतलाय. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना. चला, या नवीन फलंदाज भावेश शेलार मैदानात येत असताना पाहायला मिळतात. डावखुऱ्या हाताचा फलंदाज भावेश शेलार बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. एक तंत्रशुद्ध फलंदाज. लेदर क्रिकेटचे धडे मात्र सातत्याने देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. भावेश शेलार अगदी इंस्टाग्रामच्या माध्यमातून सर्वच खेळाडूंना प्रोत्साहन आणि त्यांच्या रील्स देखील खूप साऱ्या व्हायरल होताना पाहायला मिळतात भावेश शेलार. आणि तेच फलंदाज आता मैदानात येताना पाहायला मिळतात. धावांचा डोंगर रचलाय. पहिल्या डावामध्ये 64 धावा बनवल्या होत्या. 65चा पाठलाग करतोय संघ हनन स्पोर्ट्स कळवा. आता मैदानात येताना पाहायला मिळतात भावेश शेलार. बॅटिंग करावी लागेल. धावा झाल्या धाव फलकावरती 18. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 17 आणि 17 मध्ये अजूनही करायचे आहेत 47 धावा. लास्ट 17 बॉल 47 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. डावखुऱ्या हाताचा फलंदाज मैदानात भावेश शेलार. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल. चिमणी उडाली आहे भुर. आणि यावेळेला काय एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. लाजवाब एफर्ट्स पाहायला मिळाले. बॉलला आतमध्ये ढकललं जरूर त्याने. फिल्डर तैनात होते त्या ठिकाणी आणि आता मात्र थर्ड अंपायरची मदत मागितली आहे. त्याची पडताळणी आता मात्र केली जाईल. षटकार आहे की नाही त्याची आता पडताळणी केली जाईल थर्ड अंपायरच्या मदतीने. कारण एवढा मोठा फटका, एवढ्या दूरवरचा फटका पाहायला मिळाला होता. भावेश शेलार मैदानामध्ये आले आणि पहिलाच बॉल खेळत असताना मोठा फटका, बिग हिट पाहायला मिळाला आणि आता पडताळणी मात्र केली जाते. मुमेंट या मॅच मधील भावेश शेलार मैदानात त्याने ठोकलेला तो मोठा फटका.
सुरुवात करा विनंती आहे प्लीज. धन्यवाद. सामन्याला सुरुवात करा कारण आणखीन एक सामना आपल्याला समाप्त करायचा आहे. धन्यवाद आयोजन समिती आणि धन्यवाद असणार आहेत श्री स्वामी समर्थ बांद्रा संघ. चला सामन्याला सुरुवात करा. षटकार आलाय आणि धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 24-24. भावेश शेलार आल्या आल्या पहिल्याच बॉलवर षटकार. 2 चेंडू आतापर्यंत गोलंदाजाने हाताळलेत. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर षटकार. 24 धावा धाव फलकावरती. क्रिकेटचा महासंग्राम सामना रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. आता मात्र मैदानात भावेश शेलार आला, त्याच्याच बॅट मधून हा षटकार आलाय गोलंदाजीसाठी उजेफा. डावकुरा गोलंदाज मैदानात, डावकुऱ्या हाताचा फलंदाज मैदानात ठरतोय हवी त्याच्यावरती आणि आणखीन एक मोठा फटका येताना पाहायला मिळतोय. चौकार भावेशच्या बॅट मधून. एक षटकार एक चौकार आता आलाय आणि धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 28-28. चला स्पीडअप घ्या विनंती आहे. उमर भावेशच्या बॅट मधून 2 मोठे फटके आलेत मैदानात. 65 धावांचा पाठलाग. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वतःवर नाराज आहे. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचंय. उमर बॉल पर्यंत पोहोचले. चांगला क्षेत्ररक्षण. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकली आहे. 29 धावा धाव फलकावरती. 3रं षटक प्रगतीपथावर. उपांत्य फेरीचा सामना. अंतिम फेरीत कोणता संघ धडक मारणार आहे हे पाहावं लागेल कारण कालच्या संपूर्ण दिवसामधून आपण पाहिलं भांडूप स्ट्रायकर भांडूप हा संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. कल्याण कुमार एका बाजूला आणि त्याच्या समवेत भावेश शेलार. एक लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाहायला मिळते. हनन स्पोर्ट्स कळवा या संघाकडून गोलंदाजीसाठी हुजेफा. नेक्स्ट बॉल. कडा घेतली होती बॅटची. बॉलने निघून गेलाय बॉल. आता मात्र गोशांकी क्षेत्रात एका धावेसाठी. धाव संख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची आता 30 या आकड्यावर. 30 ऑन बोर्ड. शेवटचा अजूनही जर आपण पाहिलं तर 1 चेंडू शिल्लक आहे षटक क्रमांक 3 मधील. हा महत्वपूर्ण षटक, महत्वपूर्ण चेंडू म्हणावा लागेल या मॅच मधील उजेफाचा. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 13 आणि 13 मध्ये आता करायचे आहेत धावा 35. उजेफाचा पुढचा बॉल समोर उडवलाय सरळ रेषेमध्ये. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चिमणी उडाली भूर. बॉल गेलाय खूप दूर 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 दूर. षटकार आणि या 6 धावांच्या पद्धतीने आता धाव संख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 36-36. आता मॅचचं समीकरण आपण पाहतोय. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आता 29 धावांची गरज आहे. लास्ट 12 बॉल 29 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. चला जास्त वेळ वाया घालू नका विनंती आहे. श्री स्वामी समर्थ बांद्रा संघ नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4. भांडूप स्ट्रायकर्स कर्णधार आपण आयोजन समितीची संपर्क साधा आपल्या संपूर्ण संघाला घेऊन. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय आर्यन. षटक क्रमांक 4. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर आर्यनचं ते महत्वपूर्ण षटक पाहायला मिळालं होतं. त्या षटकामध्ये त्याने अवघ्या 9 धावा खर्च केल्या होत्या आर्यनने आणि त्याच गोलंदाजाला आता आमंत्रित केलं गेलंय हे 4थं षटक हाताळण्यासाठी. पहिला बॉल आर्यनचा. समोर आहेत भावेश. त्याची बॅट बोलली आहे या मॅच मध्ये. चांगली साथ दिली कल्याण कुमारने त्याला आणि हा पहिला बॉल षटक क्रमांक 4 मधील. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आणि जिंकण्यासाठी मात्र आणखीन 29 धावांची गरज. पहिला बॉल जर आपण पाहिलं तर आता सोडून दिलाय. वाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. मॅचचं समीकरण मात्र बदललंय. 12 बॉलचा खेळ आता शिल्लक. 28ची गरज. क्रिकेटचा महासंग्राम. सगळ्यांच्याच नजरा या मॅचवर. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालाय. पटलेला बॉल. मनगटाचा वापर केलाय. फटका खेळलाय. डीप मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचलेत. एकच धाव मिळेल आणि धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 38 ऑन बोर्ड. प्रत्येक बॉल अखेरीस मॅचचं समीकरण बदललंय.
आणि दोन फलंदाज आपण पाहतोय, कल्याण कुमार आणि भावेश शेलार यांच्यासाठी विशेष पारितोषिक आले. संघमालक हनन यांच्याकडून 500 रुपये रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल दोन्ही फलंदाजांना. ज्यावेळेला बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय, बॅटला स्पर्श करून निघून गेलाय बॉल. गोशांकी क्षेत्रात एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 1ने पुढे सरकली आहे. 39 धावा आता धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रत्येक बॉल अखेरीस मॅचचं समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळत आहे. जिथे जाईल तिथे मात्र प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. क्रिकेट आणि संपूर्ण क्रिकेटमय वर्ली पाहायला मिळते. बॅकफुटवर येऊन मोठा फटका खेळायचा होता, समोरच्या दिशेने सोडून दिलाय. शेवटच्या क्षणाला बॉल, व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 40 धावा आता धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती म्हणजे 25 धावांची. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मन बनवलं होतं, उमर धावतायत, पळतायत, प्रयत्न करतायत, चांगला प्रयत्न. या शेवटच्या क्षणाला झेल त्याच्या हातातून निसटलाय. तोपर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा धावून पूर्ण केल्यात. प्रयत्नांना दाद द्यावीच लागेल. अशा क्षणाला असे झेल पकडणं थोडंसं कठीण काम. मोठं रनअप पाहायला मिळालं. केवढं अंतर कापलं उमरने. शेवटच्या क्षणाला बॉल पर्यंत पोहोचला जरूर. प्रयत्न त्याने चांगला केला होता. आता मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 42 धावा धाव फलकावरती झाल्यात. 65 ची गरज म्हणजे जिंकण्यासाठी आणखी 9 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि आणखीन 23 धावा अजूनही करायचे सामना जिंकण्यासाठी हनन स्पोर्ट्स कळवा या संघाला. 9 बॉलचा खेळ शिल्लक, जिंकण्यासाठी गरज आहे अजूनही. जर आपण पाहिलं तर 23 धावांची. जिंकणार कोणी लढत पाहायचंय. माननीय श्री विशालजी म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. आपणास विनंती असणार आहे आपण व्यासपीठावर या. आपल्या हार्दिक स्वागत. हा बॉल चांगला हाताळलाय गोलंदाजाने. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. प्रत्येक बॉल अखेरीस मॅचचं समीकरण बदललंय. 8 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी आणखीन 23 धावांची गरज आहे. विशालजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. साहेब आपलं हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठावर या. कल्याण कुमार मैदानाच्या आतमध्ये. षटकार त्याने ठोकलेत आतापर्यंत 2. बॅकफुटवर आलेत. समोर उडवलाय बॉल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. उंची जास्त आहे, लांबी देखील बॉलने गाठली आहे आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आणि याच 6 धावांच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची आता 48. 48 ऑन अ बोर्ड. कल्याण कुमार मैदानाच्या आतमध्ये आला. त्याच्याच बॅटमधून षटकारांचा पाऊस पाडला गेला. 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते. आणखीन एक त्याच्यामध्ये ऍड झालाय षटकार. मॅचचं समीकरण आता मात्र पूर्णच बदलून गेले. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 7 आणि 7 मध्ये आता करायचे धावा 17. लास्ट 7 बॉल 17 रन्स टू विन. चला जास्त वेळ वाया घालू नका. विनंती आहे टीम श्री स्वामी समर्थ बांद्रा. जास्त वेळ वाया घालू नका विनंती असेल. 7 बॉलचा खेळ आता शिल्लक. 17 ची गरज आहे. सेमीफायनल उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय मैदानामध्ये रंगत असताना. अगदी रंगतदार अवस्थेमध्ये ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलो आहे आणि या मॅचवर सगळ्यांचंच लक्ष लागलंय. जिंकणार कोण, अंतिम फेरीमध्ये धडक कोण मारणार, सगळ्यांना प्रश्न पडलाय. लखपती कोण होणार त्याचा प्रश्न, तो प्रश्न देखील सगळ्यांनाच पडलाय. त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे उद्या काही क्षणातच. 7 बॉलचा खेळ आता शिल्लक. 17 ची गरज. क्रिकेटचा महासंग्राम संपूर्ण वरळी क्रिकेटमय झाली आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, वरळी मान्सून धमाका. पुढचा बॉल बॅटची वरची कडा घेऊन बॉल निघून गेलाय गोशांकी क्षेत्रात. मिळेल रन 1. आता मॅचचं समीकरण. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि आता 16 धावांची गरज. व्हॉट मॅच, काय सामना रंगलाय. 6 बॉल मध्ये आता 16 धावा करायच्या आहेत. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून. काही प्रेक्षक ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. काही प्रेक्षक, क्रिकेट प्रेमी प्रेक्षक आमच्या समवेत मैदानामध्ये उपस्थित राहून या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. अंतिम टप्प्याकडे वाटचाल केली या स्पर्धेच्या. उपांत्य फेरीचा सामना. 6 बॉलचा खेळ आता शिल्लक. 16 ची आता गरज असणार आहे. नवीन गोलंदाजाला आता मात्र आमंत्रित केलं जाईल. केदारवर विश्वास दाखवलाय कर्णधाराने. चेंडू त्याच्याकडे सुपूर्त केलाय. आता केलेल्या विश्वासाचं सोड मात्र करावं लागेल केदारला. 49 धावा धाव फलकावरती झाल्यात. 6 बॉल मध्ये आणखीन करायचे आहेत जिंकण्यासाठी 16 धावा. मॅच ऑन, गेम ऑन. सगळ्यांच्याच नजरा मॅच कडे आहेत.
आयोजन समिती खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली. गेले 2 ते 3 महिने अहोरात्र झटत असताना संपूर्ण आयोजन समिती त्यांचं कौतुक करावं लागेल, कारण त्यांनी घेतलेली मेहनत आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होत असताना पाहायला मिळते. 6 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 16ची गरज आहे. केदार आलाय गोलंदाजीसाठी. चला स्पीडअप घ्या टीम श्री स्वामी समर्थ बांद्रा. शेवटचे 6 बॉल. 16ची आता गरज असणार आहे. भावेश शेलार मैदानात. डावकुड्या हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. 6 बॉल मध्ये 16ची गरज. काय होणार मॅचचं समीकरण? प्रत्येक बॉल अखेरीस बदलल्यानंतर आता मॅच शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचले. शेवटच्या षटकामध्ये येऊन पोहोचले. 6 मध्ये करायचे 16 धावा. भावेश शेलार यांना पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. कल्याण कुमारची बॅट बोलली. त्याच्या बॅट मधून 3 षटकार आतापर्यंत आलेत. पहिला बॉल सोडून दिलाय पहिला बॉल. सोडून दिलेला बॉल वाईड बॉल प्लस 1 अशा 2 धावा आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. मॅचचं समीकरण पहिल्याच बॉल मध्ये बदलून गेले. मॅचचं समीकरण 6 बॉल मध्ये आता करायचे 14 धावा. लास्ट 6 बॉल 14 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सरांची स्पर्धा आपण पाहतोय. वरळी मान्सून धमाका आपण पाहतोय. पर्व 2 आपण पाहतोय. आणि याच दुसऱ्या पर्वामध्ये लखपती कोणता संघ होणार? ज्यावेळेला उडवलेला बॉल भावेश शेलार यांच्या बॅट मधून बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नो बॉलवर आलाय हा चौकार. आता मॅच ऑन. दडपण दबाव निर्माण झाले सर्वच खेळाडूंवर. गोलंदाजावर दडपण दबाव निर्माण झालंय. आता चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 मध्ये आता करायचे आहेत 9 धावा. लास्ट 6 बॉल 9 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. काही पाठीराखे आपण पाहतोय हनन 11 या संघाचे पाहायला मिळतात. तर काही पाठीराखे श्री स्वामी समर्थ बांद्रा या संघाचे आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानामध्ये उपस्थित राहिलेत. जिंकणार कोण? फ्री हिट ऑन. 6 बॉल मध्ये 9 धावांची गरज. केदार आला गोलंदाजीसाठी. व्हाईट बॉल त्याने हाताळल्यानंतर आता मात्र हा नो बॉल त्याने हाताळलाय. सोडून दिलाय पुन्हा एकदा. फ्री हिटचा बॉल होता. सोडून दिलाय बॉल. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. आणखीन एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. मॅचचं समीकरण आता बदललंय पुन्हा एकदा. 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी आता 8 धावा करायचे आहेत. चांगला बॉल बरोबर हाताळला होता गोलंदाजाने. आता मात्र हा बॉल 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? यष्टीरक्षक बॉल पर्यंत पोहोचलेत. चूक झाली आहे का? पाहायचंय आता. पंचांकडे सगळ्यांनाच पाहायचंय. आणि आता दोन धावा मात्र आता धावून पूर्ण केल्या आहेत. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. धावा झाल्या धाव फलकावरती आता 59 59 ऑन बोर्ड. मॅचचं समीकरण आता आपण पाहतोय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 5 आणि या 5 मध्ये आता करायचे 6 धावा. काय सामना रंगला. 65 धावांचा पाठलाग संघ करतोय. केदारचा पुढचा बॉल प्रचंड वेगात हाताळलाय. हा बॉल देखील वाईट बॉल पंच घोषित करतायत. आणखीन एक अतिरिक्त धाव आली आहे. दबाव निर्माण झालाय गोलंदाजावर. शेवटचे 5 बॉल आता शिल्लक आणि 5 धावांची आता गरज आहे. फायनल मध्ये कोणता संघ दाखल होणार? भावेश शेलार स्ट्रायकिंग एंडला. चांगली बॅटिंग या मॅच मध्ये पाहायला मिळाली. त्याच्या बॅट मधून धावा आल्या होत्या. चांगली साथ कल्याण कुमारला दिली आहे भावेशने. ज्यावेळेला फुल टॉस बॉल होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचंय. दुसरी धाव घेत असताना आता विकेट आली आहे.
आणि फलंदाज मात्र आपण पाहिलं तर आता कल्याण माघारी परतलेत. विकेट कल्याण आऊट झालाय. आता मॅचचं समीकरण आपण पाहतोय, जातोय मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 4 आणि या 4 बॉलमध्ये आणखीन अजूनही 4 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. अजूनही सामना संपलेला नाहीये. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना. हा भांडूप स्ट्रायकर्स कर्णधार आपण या व्यासपीठावर. आकाश जा आपण कुठे असाल तर व्यासपीठावर या. भांडूप स्ट्रायकर्स नवीन फलंदाज झालाय मैदानात. 4 बॉलमध्ये आता 4 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. लास्ट 4 बॉल 4 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. रमेश आलेत. रमेश थापा मैदानात. एक विस्फोटक फलंदाज रमेश थापा मैदानात आलाय आणि आता 4 बॉलमध्ये 4 ची गरज आहे. टप्प्यावर हाताळला होता. आता केदारने हा बॉल गोशांकी क्षेत्रात जाणारा चेंडू. 1 धाव आली आहे. शेवटचे 3 चेंडू आता शिल्लक आणि 3 धावांची अजूनही गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. रमेश थापा आलेत नवीन फलंदाज. 1 धाव आली आहे या बॉलवर. 3 बॉलचा खेळ आता शिल्लक. 3 धावांची अजूनही गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. चला स्पीडअप घ्या, विनंती आहे भावेश प्लीज. 3 बॉलमध्ये 3 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. रंगतदार अवस्थेमध्ये ही स्पर्धा. तर व्यूहरचना आखली जाते या फलंदाजाच्या समोर. चांगला बॉल आहे. फिल्डर आहे त्या ठिकाणी. 1 धाव घेतली आहे. 1 धावेवर आता समाधान मानावं लागेल. भावेश स्ट्रायकिंग एंडला आलाय. आता मात्र मॅचचं समीकरण पाहतोय. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 2 आणि या 2 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 2 धावांची गरज आहे. भावेश स्ट्रायकिंग एंडला. 2 मध्ये 2 करायचे आहेत. पुढचा बॉल. हो यावेळेला चांगला बॉल हाताळलाय. उमर आहेत. फिल्डर आहे. डायरेक्ट थ्रो डायरेक्ट हिट. मॅच ऑन. मॅच रंगतदार अवस्थेत. 2 बॉलमध्ये 2 धावांची गरज असताना आता धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद. आता मॅच ऑन झाली आहे. प्रेक्षकांना हेच हवं असतं. असेच सामने पाहायचे असतात प्रेक्षकांना देखील. आता सगळ्यांचाच गोंधळ उडालाय कारण मैदानात वरुण राजाचं आगमन झालंय या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 2 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. वळी मान्सून धमाका. दुसरं पर्व जिंकणार कोण? अंतिम फेरीत धडक कोण मारणार? हा प्रश्न सगळ्यांनाच आता निर्माण झालाय. त्याचं उत्तर हा शेवटचा बॉल. 2 धावांची गरज आहे. चला स्पीडअप घ्या. टीम भांडूप स्ट्रायकर्स कर्णधार टॉससाठी व्यासपीठावर या. शेवटच्या बॉलवर आता 2 धावा करायच्या आहेत. सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे. प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके आता धडधड 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 करायला लागलेले असतील. या मॅच वर सगळ्यांचं लक्ष. उपांत्य फेरी अंतिम फेरीमध्ये कोणता संघ दाखल होणार? आज सकाळपासून मेहनत घेतली आहे दोन्ही संघांनी. आता थोडीशी मेहनत, थोडेसे कष्ट, थोडीशी प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये. आणि आता हा शेवटचा चेंडू. 2 धावांची गरज असताना मैदानात आलाय मोहित. डावखुरे हाताचा फलंदाज आणि त्याच्या समोर आहे भावेश शेलार. धाव घेण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वी राहिला आणि त्यानंतर मात्र थापाची विकेट आली आहे. केदार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. उमर सातत्याने व्यूहरचना आता आखली जाते या फलंदाजाच्या विरुद्ध कारण शेवटचा बॉल शिल्लक आहे. 2 धावांची गरज आहे. सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. वळली मान्सून धमाका आपण पाहतोय. धमाकेदार ही स्पर्धा पाहायला मिळाली. शेवटच्या बॉल मध्ये आता 2 धावा करायच्या आहेत. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. क्रिकेटचा महासंग्राम. प्रेक्षकांच्या नजरा या मॅच वर आहेत. प्रेक्षकांच्या नजरा अंतिम सामन्यावर देखील असतील. पण अंतिम सामन्यामध्ये धडक कोण मारणार त्याचं उत्तर आता हा शेवटचा चेंडू. 6 बॉल मध्ये 16 धावांची गरज होती.
एका बॉल मध्ये आता 2 धावांची गरज आहे. हे चित्र पाहायला मी त्या शेवटच्या षटकामध्ये हा थरार आहे, हा महासंग्राम आहे. वरळी मान्सून धमाका, शेवटचा बॉल, 2 धावांची गरज केदारच्या समोर आहे. मोहित शेवटचा बॉल सोडून दिलाय, सोडून दिलेला बॉल वाईट बॉल आहे. आणि आता या शेवटच्या बॉलवर एका धावेची गरज असणार आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये. प्रत्येक बॉल अखेरीस मॅचचं समीकरण बदललंय. शेवटचा बॉल शिल्लक, एका धावेची गरज. काय होणार? अंतिम फेरीमध्ये कोणता संघ दाखल होणार? हा चेंडू गोलंदाज केदारने हाताळला तर इथून पुढे 365 दिवस याच गोलंदाजाची चर्चा होईल. पण जर का ही धाव मोहितने पूर्ण केली तर वर्षाचे 365 दिवस मात्र याच खेळाडूची चर्चा होणार आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे, एका धावेची गरज आहे आणि वरळी मान्सून धमाका या स्पर्धेची चर्चा देखील होणार आहे. आता हा शेवटचा बॉल, व्यूहरचना आखली जाते. प्रत्येक बॉल अखेरीस मॅचचं समीकरण मात्र बदललं. लास्ट बॉल, एका धावेची गरज. जिंकणार कोण? लखपती कोण होणार? अंतिम फेरीमध्ये धडक कोण मारणार? शेवटचा बॉल आणि एका धावेची गरज आहे. चला जास्त वेळ वाया घालू नका, विनंती असेल दोन्ही संघांना. श्री स्वामी समर्थ विनंती आहे प्लीज. धन्यवाद. कळवा एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला बांद्रा आहे. जिंकणार कोण ही मॅच? शेवटचा बॉल, एका धावेची गरज आहे. लास्ट बॉल आणि शेवटचा बॉल अजूनही हाताळलेला नाहीये. व्यूहरचना आखली जाते उमरच्या माध्यमातून. कर्णधार आहे या संघाचा, त्याला ठाऊक आहे मोहितच्या विरुद्ध कशा पद्धतीने व्यूहरचना आखायची आहे. तेच उत्तर आता मिळेल का पाहायचं आहे. शेवटच्या बॉलवर एका धावेची गरज असताना हा गोलंदाज तयार आहे, फलंदाज तयार. शेवटचा बॉल समोर उडवलाय, उडवलेला बॉल निघून गेलाय मैदानाच्या बाहेर. अंतिम फेरी गाठली आहे टीम हनन 11 कळवा या संघाने. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्लक टीम श्री स्वामी समर्थ बांद्रा. यस, टॉस साठी या निमिष रेडकर, टॉस साठी या प्लीज. प्रथमतः टॉस केला जाईल आणि नंतर मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. अंतिम सामना या स्पर्धेचा विश्वसाई दरबार आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, क्रिकेटचा महासंग्राम, वरळी मान्सून धमाका या स्पर्धेचा अंतिम सामना. एका बाजूला आपण पाहणार आहोत संघ हनन 11 कळवा आणि दुसऱ्या बाजूला भांडूप स्ट्रायकर भांडूप. चला या निमिष टॉस साठी